यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी, तुला चालण्याचे श्रम होतील, तेव्हा तू परत जा. तेव्हा सावित्री म्हणाली, यमराज, पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते? ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे. हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमराजांनी तिला दुसरा वर मागायला सांगितले. तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्याचे राज्य परत मागितले. त्यामुळे तिच्या सासऱ्याचे राज्य परत मिळाले. तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमापाठून चालतच राहिली. वाटेत तिने यमराजांना सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले. हे ऐकून यमराजांनी तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला. सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ होण्याचा वर मागितला. तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालतच राहिली. वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र आहात. स्वधर्माने तुम्ही प्रजा